स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अ, गाणगापूरला जाऊन आलास का? हो, आत्ताच जाऊन आलो 4-5 दिवसापूर्वी. तिथे कसलं ठिकाण आहे? मी आत्ताच 4-5 दिवसापूर्वी गाणगापूरला गेलो होतो. गाणगापूर हे आपल्या महाराष्ट्रातील शेवटचं टोक आहे. म्हणजे कर्नाटक राज्य आणि आपलं महाराष्ट्र राज्य, त्या महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या याच्यावरती गाणगापूर हे आहे. तिथं ऑलरेडी कन्नडी भाषा बोलली जाते नाही का. महाराष्ट्रातील लोक म्हणजे आपल्या पूर्ण भारतातून लोक गाणगापूरला येतात. एकदम दत्ताचं असं पवित्र ठिकाण आहे तिथे. फार आनंद वाटला जाऊन. ओके, दत्ताचं मंदिर आहे. हो. ओके, दत्ताचे अवतार कोणकोणते आहेत? आता पहिली गोष्ट सांगायची म्हणल्यावर तर दत्ताचं ठिकाण हे गाणगापूर ठिकाणी आहे. आणि दत्ताचा पहिला अवतार हा पिठापूर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. तिथं श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा दिगंबराचा पहिला अवतार म्हणजे तो पिठापूर या ठिकाणी आहे. तर पिठापूरची अशी कहाणी आहे की ज्यावेळेस दत्त महाराज सकाळचं उठल्यानंतर भिक्षा मागायला जायचे आणि भिक्षा मागायला गेल्यानंतर ते एक म्हणजे स्त्री होती, तिच्या घरी भिक्षा मागायला गेली. तर ती स्त्री फार, तिला मुलगा होत नव्हता. तर ती काय बोलली माहिती आहे का, म्हणले महाराज काही पण करा पण मला एखादा माझ्या पोटी म्हणजे मुलगा झाला पाहिजे नाही का. पण ती स्त्री एवढी पवित्र होती, ती काय करायची माहिती आहे का, तिच्या घरी कोणी पण जेवायला आलं नाही का, गरीब येऊ किंवा श्रीमंत येऊ, त्यांना ती जीव घालायची. आणि त्यांना जीव घालल्यानंतर ते म्हणजे आपण म्हणतो ना, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. म्हणजे आपल्या घरी जर कोणी पाहुणं जेवायला आलं तर आपल्याला म्हणजे आपल्या घरी एक दिवाळी दसरा असतो. तसं तिच्या घरी कोणी गरीब माणूस आला, श्रीमंत माणूस आला, ती त्यांना जीव घालायची. आणि ते पुण्याचं काम बघून दत्त महाराज भिक्षा मागायला त्यांच्या घरी गेलते. तर त्या स्त्रीने एवढं त्यांचं म्हणजे आदरातिथ्य केलं आणि त्यांना भिक्षा वाढली. आणि त्यानंतर ते दत्त महाराज म्हणले, माझ्या रूपाने तुझ्या पोटी एक मुलगा जन्माला येईल. आणि त्या मुलाचं नाव त्यांनी दिगंबर ठेवलं नाही का. दिगंबर नाही ठेवलं, श्रीपाद वल्लभ ठेवलं नाव त्याचं. म्हणजे श्रीपाद वल्लभ नाव ठेवलं. आणि पहिला अवतार दत्ताचा पिठापूर या ठिकाणी जन्माला आला. असं त्याचा मंत्र म्हणू शकतो का आपण सोबत? म्हणा ना, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एकदम फेमस मंत्र आहे पिठापूरमध्ये. तिथं मी जाऊन आलो. ते फार पवित्र ठिकाण आहे. तिथं आपल्या महाराष्ट्रातली भारतातली भरपूर लोक जातात. जगन्नाथपुरी ओडिसाला आहे ना, जाताना ते लागतं आपल्याला येताना नाही का. ते ठिकाण फार पवित्र आहे. आणि तिथं एकदम सेवा वगैरे आंध्र प्रदेशमध्ये असल्यामुळे जेवण वगैरे ते फ्री आहे. आणि एकदम गेल्यानंतर एकदम पवित्र वाटतं असं तिथं. अजून कुठले अवतार आहे त्यांचे? दत्ताचा दुसरा अवतार आपले स्वामी समर्थ अक्कलकोटला, श्री स्वामी समर्थ, ते पण दत्ताचा दुसरा अवतार आहे. स्वामी समर्थ त्या ठिकाणी जवळजवळ 50 वर्ष राहिले. तिथं राहिल्यानंतर स्वामी समर्थ राहिल्यानंतर तिथं चोळोबाचा वाडा आहे. स्वामी समर्थ तिथं त्या वाड्यामध्ये 30 वर्ष राहिले. चोळोबा हा एक सोनार होता नाही का. सोनारच्या घरात जन्म आला. स्वामी समर्थ त्यांच्या वाड्यात आल्यानंतर तिथं त्यांच्या घरात राहिले. तिथे एक विहीर होती, त्या विहीरला पाणी नव्हतं. तर ज्यावेळेस स्वामी समर्थ सांगितलं बा त्या विहीरला पाणी येईल, तर चोळोबा त्या ठिकाणी गेले. आणि ते गेल्यानंतर बघितलं ती कोरडी विहीर, तिला आत्ता बी तिथं पाणी आहे, तुम्ही जर कधी गेले तर ठिकाणी जाऊ शकता. आणि असं आणि आणि तिसरा अवतार स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती कोल्हापूरला आहे. तिथं बी 3 नद्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी स्वामी समर्थांचा तिसरा अवतार आहे. तिथं पण तुम्ही गेले तर बघू शकता. आणि चौथा अवतार गिरनार पर्वत, त्या ठिकाणी स्वामी समर्थ आपलं दत्ताचा चौथा अवतार आहे. तिथं पण तुम्ही जाऊ शकता. असे दत्ताचे 4 अवतार आहे. आणि 4 पण ठिकाणी मी जाऊन आले. ओके, अजून काय वाटते? गाणगापूरमध्ये खूप सारे लोक म्हणजे येतात आणि वेड्यासारखं करतात. काहींना भूत वगैरे लागलेलं असतं, असे पण लोक तिथे दिसतात आपल्याला. तर ते पाहिलं का तू? काय वाटते त्याच्याबद्दल? म्हणजे खरं आहे का? आता आम्ही गाणगापूरला पौर्णिमेच्या दिवशी गेलो होतो साधारणतः. आणि पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही गेले तर गाणगापूरला फार मोठी गर्दी असते. आणि एक सांगायचं विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून किंवा पूर्ण भारतातून लोक गाणगापूरला येतात. लोकांचं फार प्रेम आहे गाणगापूरमध्ये. तिथं ज्यावेळेस तुमची दुपारी 12ची आरती चालू होते किंवा संध्याकाळचं पण आरती असते, तर त्यावेळेस तुम्हाला तिथं असे लोक दिसतात का ज्यांना काय करणी केली, कवटाळ केलं आहे किंवा काहींच्या डोक्यावरती परिणाम झाले, तर असे लोक पण तुम्हाला दिसतात. ज्यावेळेस आरती चालू होते त्यावेळेस ते लोक म्हणजे असं एहड्यासारखे करतात नाही का. आणि ते जर तुम्ही गेले कधी नाही का, तुम्हाला जर काही असं म्हणजे कोणी तुम्हाला काही भूत वगैरे लागला असेल किंवा काही करणी वगैरे केलं असेल, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ते
पूर्ण निघून जातं अशी एक ख्याती आहे. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातून किंवा भारतातून लोक तिथे जातात. दुसरी गोष्ट, दत्तात्रय प्रभूंचा संगम आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपली जी इंद्रायणी नदी आहे किंवा भीमा नदी आहे ही आळंदीवरून पंढरपूरला जाते आणि पंढरपूरवरून तीच नदी परत गाणगापूरला जाते, तीच नदी. ओके. हां, तिथं गेल्यानंतर ती नदी, त्या नदीवरती ते संगम आहे. म्हणजे गाणगापूरच्या मंदिरापासून तो संगम 4 किलोमीटर आहे. आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही पहाटे 4 वाजता दत्तात्रय प्रभू तिथं आंघोळीला येतात असं लोकांचा एक म्हणजे श्रद्धा आहे 4 वाजता. त्यानंतर लोक तिथं, भरपूर लोक 4 वाजता तिथं जर त्या संगमावरती स्नान केलं तर आपल्या शरीरातले जे भूत बाधा किंवा तुम्हाला काय केलं असेल तर ते निघून जातं. आणि तिथं संगमावर स्नान केल्यानंतर सकाळच्या पारी लोक भिक्षा मागून खातात नाही का, ती माधुकरी असते, ती भिक्षा मागून जर खाली तर आपल्या शरीराला एकदम शांत वाटतं किंवा आपल्या शरीरातून एक चांगली ऊर्जा तयार होते. आणि दुसरी गोष्ट, तिथं पण असं पण आहे, त्या पवित्र स्थानी लोक पारायण करतात. कोण 8 दिवसाचं करतं, कोण 5 दिवसाचं करतं. आपण तिथं जर पारायण केलं तर आपल्याला बऱ्याचशा संकटातून मुक्ती होते. तुम्ही देऊळबंद पिक्चर बघितला असेल, त्या देऊळबंद पिक्चरमध्ये तुम्हाला गाणगापूरचं ते सगळं दाखवलं आहे. जर नसेल बघितलं तुम्ही बघा देऊळबंद पिक्चर. त्याच्यामध्ये गाणगापूरला किंवा स्वामी समर्थांचा अक्कलकोटला पूर्ण ते चरित्राचं वर्णन केलेलं आहे. ती एक वेगळ्याच प्रकारची आपला अनुभूती येते किंवा वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळते असं. बरं, ठीक आहे. मग आपण आता ते मंत्र म्हणूया एकदम, म्हणजे मंत्र बोलल्याने शांत, मनाला शांती वाटते असं म्हणतात सगळे. तर आपण पण एकदा मंत्र म्हणूया सोबत. म्हणा की, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता सगळे मिळून तुम्ही एकदा गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा, पिठापूरला पण जा आणि नृसिंह सरस्वती कोल्हापूरला पण जा. सगळ्या ठिकाणी जा. कोणाला काही अडचण आली तर मला फोन करा, मी तुम्हाला कधी मार्गदर्शन करीन. काय सगळ्या ठिकाणी जेवणाची सोय आहे, राहण्याची सोय आहे. सगळ्या प्रकारच्या तुमच्या भूतबाधा पिशाच, तुम्हाला कोणी काय करणी कवटाल केला असेल तर सगळ्या प्रकारच्या दूर होतील आणि तुम्हाला एक दत्तात्रय प्रभूंची एक अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला आपला हे असेच नवीन नवीन व्हिडिओ जर आवडत असतील किंवा तुमच्या लाडक्या भावाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला कमेंट करा. तुम्हाला काय वाटलं असेल ते कमेंटमध्ये जरूर सांगा. हीच तुम्हाला विनंती.